नमस्कार. आज एक साधूले आणि एक सहान चल्ल्याल काणी सांगता. एक गावांतू एक चल्ल आशिल्लो. ते चल्ल्याक मस्त प्रीती वस्तू म्हणा गोड केदन पडे गोड खावची ताण बैसून खाण जेवण मेळना जाल्यार बेजार नाशिल्लो त्या चल्ल्याक जाल्यार गोड खावचें मात्र खंडीत सोण आशिल्लो. तशी गोड खावन खावन ते चल्ल्याल दांत म्हणलेले किडयाळ जावचे सूर जाले. कीड पळोवन दांत वायट जाता आशिल्ले. तेणेशी गोड खाल्लेले चड जावन गोडसाणी निमित्त तत्तावळी पोट्टा दुखी म्हणटा आशिल्लो ते चल्लो. तावळी तागेल्या अम्मान यो चल्ल सांगला आयकना म्हणून गोड काण निप्पोन दवरचें सूर केलें. निप्पोन दवरलेले गोड वारा सोदून कळ्ळें ह्या चल्ल्यान खावचें आनी पोट्टा दुखी म्हूण रडचें. तशी तावळी ते आवसूक दिसलें. कोणेय व्हड मनशां आसा पळय तांगे लागीं एक लायक 2-3 उपदेश शिकयला री ह्या मिगेल चल्लो गोड खावची वायट बुद्धी सोडच्या पुरो म्हणून आलोचन करून तेंची गांवांतू देवस्थानां जगले री केन्नाय एकलो साधू बैसून आसताशिल्लो. तो तेगेले आराध्य दैवाले भक्तींतू लीन जावन आसताशिल्लो. तागेला आपोवन घेवन चमकली ही आवसू आनी तिणें ते साधूक सांगलें, पळया स्वामी, यो मिगेल चल्लो कितले सांगला री गोड खावं नका म्हूण आयकना आनी पोट्टा दुखी दांत वायट जाल्ले दांता दुखी म्हूण बेजारत आसता. तुमी एक लायक 2-3 हितवचनाक सांगून गोड खावच्या नज्ज म्हूण शिकोवन दियाची म्हूण सांगता ती. तावळी ते साधू तीक सांगता, पळय अम्मा, हांव एक वार तुगेलो अवकाश निमित्त आसा. एक वार नंतर तुगेल्या चरख्याक आपोवन हाडी हांव ताका शिकोवन दिता, सांगता गोड खावची चांग न्ही म्हणून एक वार समय दी म्हणटा. तावळी जायत म्हूण ती थंयच्यान वता आनी एक वार जाले नंतर ते चल्ले आपोवन घेवन येता. ती लेखता, एक वारान तूं हें बाबान हें साधून कसं की व्हड सिद्धी करून आसका मिगेल चल्ले उपदेश दिवचेकोस्कर म्हूण आलोचन करून ती एक वार नंतर चरख्याक घेवन साधू लागीं येता. तावळी साधू ते चल्ल्याक चंदायरी सांगता, पळय कंच्याचे अती चांगणे गोड खा जाल्यार हितांत मितांत राबून खावका. चड गोड खावन तुगेले दांत वरा वायट जाले आनी तुगेलें पोट वरा वायट जाता आसा केदन पडले दुखी म्हणटा. त्या निमित्त मितांत आसून गोड खा, कोणेय नाका म्हणली तुका म्हणून चंद कोन्न मोगान ताका एक 2-3 उत्तर सांगता. ते पुरो आयकले नंतर हें चल्लें दिसता, वय हांव करतां चुकी म्हूण सांगून तो तागेल्या अम्मा सांगता आनी नंतर हांव मस्त गोड खायना उणी करता म्हूण सांगून थंयच्यान वता. आवसू वापस वचचे फुडें येवन ते गुरूला निमगिता, स्वामी तुमी कसन केले एक वारान सिद्धी त्यान म्हणून मिगेले कोणाले उत्तर आयकनातील चरख्यान तुमगेलें उत्तर आयकल म्हणटा. तावळी ते साधू म्हणटा, हांव कंचेची न म्हणून सिद्धी करनी कसने ना जाल्यार हांव खुद्द मस्त गोड खावचो अभ्यास आशिल्लो म्हाका. केदन पळय हांवय गोड खाता आशिल्लो. वायट अभ्यास मिगेले भितर आसला न्ही वरा हांव ताका कशें उपदेश दिवचें साध्य आशिल्लें. ताकाची तुमगेला एक वाराचे अवकाश घेवन एक वारांत हांव गोड खायना अशी जीवन काडलें. गोड खायना जाल्यार वरा हांव आरामशें आशिल्लो. त्या निमित्त मिगेले दौर्बल्या वयर हांव मेट्टून राबून मागीर तुगेले चरख्याक त्या बगे सांगता म्हणून एक वाराचे अवकाश निमगिलेले म्हूण सांगता. मागीर ती थंयच्यान आवसू वता. ह्या काणयेचें तात्पर्य कसलें, आमगेले दौर्बल्या वयरी आमी जय पावका ताजे नंतर आमी विंगडांक त्या विशयारी उपदेश दिवका म्हणून. हे काणी तुमकां खूश जाला म्हूण लेखता. अनेक काणी उठू अनेक पंत म्हणल्या. नमस्कार.